पण संकट म्हणजे काय हे मला तुम्हाला आयुष्य म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो आणि थांबण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका, आयुष्य म्हणजे काय. संकटाने घेरलेलं आयुष्य, पण त्याच्यातून आपल्याला संधी निर्माण करून जगता आलं पाहिजे आणि जिंकता आलं पाहिजे. मग संकट आयुष्य म्हणजे काय हे नीट लक्ष देऊन ऐका, मी काय सांगतोय. सहजच एखाद्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसावं, बसल्यानंतर समोर एक विंचू दिसावा, विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखाली साप असावा, साप आपल्याला चावण्यासाठी आपल्या पाठीमागे धावत सुटावा, आपण त्याच्यापासून वाचण्यासाठी पळत पळत सुटावं, पळता पळता आपल्याला एक ठेच लागावी, ठेच लागून आपण विहिरीत पडावं, विहिरीत पडल्यानंतर खाली एक मगर असावी, ती मगर तिच्या जबड्यात आपल्याला घेण्यासाठी आव असून बसलेली असावी, तिच्यापासून वाचण्यासाठी आपण परत विहिरीच्या वर येण्याचा प्रयत्न करावा, विहिरीच्या कडाला उगवलेल्या एका झाडाच्या फांदीचा आधार घेऊन आपण वर यावं, वर आल्यानंतर समोर एक भुकेला वाघ असावा, तो वाघ आपल्याला खाण्यासाठी आसुसलेला असावा, त्या वाघापासून वाचण्यासाठी आपण परत त्या शेजारी असणाऱ्या झाडाच्या फांदीचा आधार घेऊन खाली येण्याचा प्रयत्न करावा आणि त्या झाडाच्या फांदीवर एक मोहळाचं पोळं असावं, त्या मोहळाच्या पोळ्याला आपला हात लागावा, सगळ्या मोहळाच्या त्या मधमाशा उठाव्यात, त्या मधमाशांनी आपल्याकडे चावा घेण्यासाठी धाव करावा आणि अशा ही परिस्थितीमध्ये त्या पोळ्यातून पडणारा मधाचा एक थेंब आपण तोंडात घेण्यासाठी जी धडपड करतो ना मित्रांनो, त्याचं नाव म्हणजे आयुष्य आहे. मला वाटतं ही आयुष्याची व्याख्या तुम्हाला समजली असावी. सगळ्या संकटाने घेरलेलं आयुष्य जर असेल ना, पण याच्यामधून आपल्याला आयुष्य जगता आलं पाहिजे, याच्यामधून आपल्याला संधी निर्माण करता आली पाहिजे आणि आपलं आयुष्य घडवता आलं पाहिजे. मला वाटतं तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नसावी, कारण तुम्ही कणखर बाण्याचे आणि कणखर नेतृत्वाचे सगळे स्पोर्ट्स पर्सन आहात. फक्त आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रकल्पस्तर गाजवा.